जब तक बाबा साहब के बंदे जीवित है, जब तक शिवाजी महाराज को मानने वाले बंदे जीवित है, जब तक के महात्मा ज्योतिबा फुले को समझने वाले बंदे जीवित है, जब तक के छत्रपति शाहू महाराज को समझने वाले जीवित है, तब तक के कदापि संविधान को हाथ लगाने की ताकत भलाई कर ले, लेकिन संविधान बदल नहीं सकता। तो जाति से आपको ज्यादा पहले निकलने की जरूरत है और लोगों को, दूसरे लोगों को जोड़ने की जरूरत आपको है। अब कितनी बड़ी बात है इस ऑक्सीजन की कि सभी जगह 90% कब्जे में रहने वाला मराठा भी बाबा साहब के दिए हुए सहूलत के लिए लालायित है। तो बाबा साहब की शक्ति पहचानिए कितनी बड़ी है इस देश में। वो चाहते हैं कि मुसलमान सांस्कृतिक संघर्ष के लिए अपने आप लड़ते रहे, ईसाई अपने आप लड़ते रहे, बुद्धिस्ट अपने आप लड़ते रहे, सिख अपने आप लड़ते रहे, और पूरा उनका नियोजन इसी पर है कि इसी सांस्कृतिक अस्मिता को बचाने के लिए ये सब लड़ते रहे। मेरे जैसा छोटे से कार्यकर्ता की गुजारिश है कि सांस्कृतिक संघर्ष में न उलझिए। हम सबका एक ही सांस्कृतिक संघर्ष है। क्या हम संवैधानिक व्यवस्था को जिंदा रख पाएंगे? कि संविधान को बचाना है, यानी विधानसभा और लोकसभा को तुम्हें किसी भी सूरत में अपने कब्जे में रखना पडेगा। संविधान जे तयार केलेलं आहे, म्हणजे मसुदा तयार केलेला आहे, तो चांगला आहे, राज्य कारभार चालवण्यासाठी चांगला आहे, पुरेसा आहे। परंतु चालवणारे लोक, त्याचा वापर करणारेच लोक जर चांगले नसतील तर मात्र चांगलं घडणार नाही। पण चांगले लोक असतील तर मात्र नक्कीच चांगलं घडेल। बपापसकरणं कुशलसौपसंपदा सचित्तपर्योदपनं एतं बुद्धानुशासनं साधु साधु साधु। फ्रेंड्स मानव कल्याण संस्थेचे सदस्य, चिमुकले सदस्य आपल्याला या ठिकाणी भारतीय संविधानाची प्रस्ताविका प्रियांबल इंग्रजीमध्ये म्हणून दाखवणार आहेत। सोबतच आपल्याला सुद्धा आपल्या जागेवर उभे राहून आपल्याला प्रियांबल म्हणायचं आहे। We, the people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic, and to secure to all its citizens justice, social, economic, and political liberty of thoughts, expression, belief, faith and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact, and give to ourselves this Constitution. Jai Bhim.
बंधूंनो, पुस्तकामध्ये काय आहे या संदर्भात मी बोलण्यापेक्षा पुस्तक स्वतः तुमच्या हातात आल्यावर ते बोलेल. मला माहीत आहे ते सर्वसाधारण पुस्तिका नाहीत, एका साहित्यिकाची ही पुस्तक नाही, मी काही दिलं म्हणूनही ते पुस्तक नाही. ती पुस्तक त्या बाबासाहेबाच्या भाषणांची पुस्तिका आहे. एक आणि एक शब्द तो महत्वाचा आहे. बाबासाहेबाची दूरदृष्टी 100 वर्षापूर्वी होती आणि त्यांचं लेखन इतकं समुद्रासारखं भव्य आहे की एक सर्वसाधारण माणूस ते साहित्य वाचू शकत नाही. ग्रंथ इतके मोठे मोठे आहेत की एखादी गरीब शेतकरी माणूस, मजदुरी करणारा माणूस, खेडे विभागातला माणूस, त्याच्यापर्यंत ते साहित्य कसं जाईल आणि गरीबातून गरीबापर्यंत ते बाबासाहेबांचे अनमोल विचार गेले पाहिजे. त्यातून कार्यकर्ता तयार झाला पाहिजे, त्यातून नवी ऊर्जा निर्माण झाली पाहिजे आणि करेक्ट लाईनने चालणारा एक सामाजिक कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे. याकरिता या पुस्तकाचं लोकार्पण आहे सर. पाशा सर सामने हैं, उनको देखने के बाद मैं क्या बोलूं, मुझे ये प्रश्न पड़ रहा है सर. आज अपने कार्यक्रम में इतने बड़े बड़े साहित्यिक हैं, उनके सामने मैं तो वक्तव्य नहीं कर सकता, पर जो पुस्तक की जो भूमिका है वो तो मैं रख ही सकता हूं क्योंकि ये मेरे दिल से है, मेरे जहन से आई हुई है. आज से 20 साल से जर ये काम चल रहा है. आज ये 20 साल से बोलते ये हमारी करीबन 10वीं किताब है और हर किताब में बाबा साहब के अलग अलग विचारधाराओं पर रखे हुए विषय वो भाषण होते. और हम वर्तमान स्थिति में क्या चल रहा है, आज के वर्तमान स्थिति में संविधान, बाबा साहब ने संविधान सभा का मसूदा कमेटी का अध्यक्ष होने के बाद भी संविधान राम्या गोम्या सोम्या ने लिखा करके वो सामने रखने की, मनुवादी व्यवस्था रखने की कोशिश कर रहा है. संविधान का मालूम नहीं ऐसे व्यक्ति को भी सामने रखते हुए संविधान उस आदमी ने लिखा है ऐसा वो जाहिर करने की कोशिश करते हैं और दिल्ली के संसद भवन के सामने संविधान की प्रतियां जलाने की कोशिश करते हैं. फिर भी सरकार चुप है. सरकार भी यही चाहता है कि संविधान को कैसा तोड़ मरोड़ करके रखा जाए. जब तक बाबा साहब के बंदे जीवित है, जब तक शिवाजी महाराज को मानने वाले बंदे जीवित है, जब तक के महात्मा ज्योतिबा फुले को समझने वाले बंदे जीवित है, जब तक के छत्रपति शाहू महाराज को समझने वाले जीवित है, तब तक के कदापि संविधान को हाथ लगाने की ताकत भलाई कर ले लेकिन संविधान बदल नहीं सकता. इसलिए तुमको सजग करने के लिए, आप लोगों को सजग करने के लिए यह हुंकार, ये बाबा साहब की आवाज है, ये बाबा साहब की आवाज है हुंकार, ये बाबा साहब के भाषण है हुंकार में. और इस हुंकार के माध्यम से बाबा साहब के भाषण आप तक जाने को होना. एक गरीब से गरीब आदमी ने उसको पढ़ना है, उसका पढ़ाई करना है, उसके ऊपर में चर्चा सत्र चलाना है, उसके अभ्यास वर्ग चलाना है, उसका कैडर कैंप चलाना है. इस आधार के हमने इस टाइम में 13 भाषणों में से 3 भाषण ने स्पेशली संविधान पे रखे हैं. 3 भाषण हमने बाबा साहब के स्पेशली संविधान में से रखे हैं. बाबा साहेब म्हणतात की संविधान कितीही चांगलं असलं आणि त्याला अंमलमध्ये आणणारे लोक जर चुकीचे असतील तर ते संविधान कुछ कामे ठरल्याशिवाय राहणार नाही. तर यांचे हात थांबवण्याकरिता, यांच्या हातातली कलम तुम्हाला हिसकावून घेण्याकरिता हे हुंकार पुस्तिका मदत करेल आणि त्याकरिता ह्या हुंकार पुस्तिकाचं लोकार्पण तुमच्या पुढे आम्ही करत आहोत. बंधूंनो, हुंकार या पुस्तिकेचं लोकार्पण सोहळा आपण करत आहोत, झालेला आहे, करत आहोत. वास्तविक पाहता
बाबासाहेबांची पूर्ण हयात कष्टात गेली. 21 वर्षे अभ्यास करून त्यांनी याच पवित्र भूमीवर 14 ऑक्टोबर 1956 दीक्षा घेतली. आणि हे करत असताना बाबासाहेब असं म्हणाले की जर मला यापुढे आयुष्य लाभलं तर मी पूर्ण आयुष्य धम्म प्रचारासाठी वाहून घेईन. परंतु बाबासाहेबांना आयुष्य लाभलं नाही. 2.5 महिने आपल्या समाजात राहिले आणि ते काम आवळे काका करत आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे. ही भूषणावर बाब आहे. हुंकार या पुस्तिकेतून जे जे काही तुम्हाला प्राप्त होईल त्या मनाच्या जडणघडणीमध्ये त्याचं बीजारोपण करा, ज्यामुळं धम्म अंकुर तिथून उठतील आणि मोठा वृक्ष ज्ञानाचा वाढत जाईल. आणि त्या वृक्षाच्या खाली, ज्ञान वृक्षाच्या खाली तुम्ही स्वतः बसा, घरातील सर्वांना बसवा. ज्ञान हे किती सांगितलं तर कमी आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं एक एक वाक्य फार महत्त्वाचं आहे. पहा, प्रज्ञाशील करुणा, बुद्धाने त्यांचा धम्म, आता हे साध्या साध्या गोष्टी आहेत. प्रज्ञा म्हणजे विचार धम्म, शील म्हणजे आचार धम्म. त्याच पुस्तकामध्ये शील, संयम आणि दमन, ज्यांच्याकडे शील असतं तिथं संयम असतो बरं का, संयम असतो. आणि वाईट विचाराला दाबून टाकण्यासाठी ते दमन त्याने आपण उपयोगात आणलं पाहिजे. आणि हे करत असताना एकमेकांच्या विचारांची सांगड बांधणं हे आपलंच काम आहे. म्हणून आपापल्या घरामधून ह्या हुंकाराची सुरुवात करा. त्या लेकराबाळांच्या समोर बसून त्यांच्याकडूनही पठण करून घ्या, आपणही पठण करा. पठण, चिंतन, मनन, स्मरण आणि आचरण करून आपल्या समाजामध्ये ती धम्मज्योत पेटवा. आणि जाता जाता एक सांगेन, भगवंत म्हणाले तुम्ही धम्म सांभाळा, धम्म तुम्हाला सांभाळेल. याशिवाय जगात कोणीही सांभाळणार नाही. आणि बाबासाहेब म्हणाले शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे सर्व जगाला माहीत झाले. शिका ही गोष्ट मात्र बाबासाहेबांची आपल्या पूर्वजापासून आतापर्यंत आपण ऐकली. हे कोणालाही मान्य करावं लागेल. ऐकली बरं का. शिका. माणसं खूप शिकले हो, अधिकारी झाले, कर्मचारी झाले, क्लास 4 पासून क्लास 2, क्लास 1 पर्यंत गेले. परंतु संस्कार मात्र ह्या हुंकाराशिवाय तुम्हाला प्राप्त होणार नाहीत. हे तेवढंच खरं आहे. शिकलेल्या माणसांना आम्ही माफ करणार नाहीत. अज्ञान माणसाला माफ करू, त्याची चूक आम्ही क्षमा करू त्याला, परंतु शिकलेल्या माणसाला नाही. बोलते लेकिन चलते नाही, मुके बडे लबाड. बोलतात पण आचरण करत नाहीत. फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 2500 वर्षापूर्वीचं पंचशील आता आपण वधवून घेतलं. अहो माणसं पाळत नाहीत हो. म्हणतात, बोलतात, सांगतही राहतात, परंतु कृतीमध्ये आणत नाहीत. 2500 वर्षापूर्वी भगवंताने ते 5 शील दिलेत. 56 पासून, 56 पूर्वीचा काळ जाऊ द्या, पण 56 पासून आता 69 चालू आहे. 68 पर्यंत माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या अभ्यासाप्रमाणे, माझ्या धम्मप्रचाराच्या आलेल्या अनुभवामधून, माझं खोटं असलं तर मला सांगा, मी छाती ठोकपणे सांगेन, फक्त 2% माणसं धम्म पाळतात. आणि म्हणून धम्म तत्वज्ञान सांगणं सोपं आहे, करणं अवघड आहे. धर्मामध्ये
तत्वज्ञान नाही, आपल्या धम्मामध्ये तत्वज्ञान आहे आणि ते सांभाळायचं आहे आपल्याला. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये वावरत असताना धम्माच्या कासोटीमध्ये वावरतो त्यावेळेला ज्ञानाचं प्राशन करा. परंतु ज्याप्रमाणे एखाद्या जनावराच्या आचळामध्ये गेचडं असतं, गेचडं गावंढाळ भाषेत सांगायलो, ते गेचडं काय करतात, त्या आचळामधलं दूध पित नाहीत, रक्तच पितात. तसं आम्ही धम्म बाजूला ठेवतो आणि वेगळंच काही सांगत राहतो. असं करू नका. धम्म हा धम्माचा शास्त्र आहे, कोणी कोणाचा शास्त्र नाही. परंतु आपल्याला जर धम्म टिकवायचा असेल तर हे आपल्या अंतःकरणामध्ये रुजवा. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अखिल मानवाचं कल्याण व्हावं याकरिता जे संविधान आणि बुद्धांनी त्याचा धम्म दिलेला आहे, तर त्यामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारची कसर ठेवलेली नाही असं माझं मत आहे. म्हणून मी या प्रसंगी आपणाला फक्त एकच अभिवचन देऊ इच्छितो की जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे तिचं मी शेवटपर्यंत पालन करेल अशी मी आपणासमोर आणि आपल्या मंचकावरील जे सन्माननीय मार्गदर्ता आहेत त्यांच्यासमोर मी प्रतिज्ञा करतो. जिन लोगों ने इस पुस्तक के प्रकाशन में सहयोग दिया है उन सबको मैं धन्यवाद देता हूँ. जो बाबा साहब के जो भी पुस्तक जो प्रकाशित रहे हैं उनको बारी बारी से जो पुस्तक प्रकाशित करने में जो हमारा जो सम्मानी आवड़े साहब जो है वो सतत लगे हुए हैं. बहुत ही अच्छा काम जो एक प्रेरणा का स्रोत है. और वैसे ही महाराष्ट्र पूरा सारे समाजों में, पूरा देश में जो दबे कुचले लोगों के उसमें आपका सदियों से अनुसरण रहा है. जो आप करते हैं उसका पूरा अनुसरण पूरा दलित समाज आपका अनुसरण देश में करता है. ये कोई छुपने की छुपाने की बात नहीं है. आप देख रहे हो आज पूरा, पहले भी बौद्ध जो 84,000 बौद्ध बुद्ध विहार था उसको महाराष्ट्र के राजा महाराजाओं ने पहले नष्ट किया. उस बीज को पुनः बाबा साहब ने पुनः लगा के आज हम सींच रहे हैं. उसको भी देश में आग लगाने का काम चल रहा है, उसको मारने का भी प्रक्रिया जारी है. 84,000 बुद्ध विहार में जितने कब्जा करके रखे हुए हैं वो एक बुद्ध विहार को आज तारीख में महाबोधि विहार जो बुद्ध गया में है उसको भी देने को तैयार नहीं है. तो आपको भी अभी भी आपको आगे आने की जरूरत है. यही भूमि है जो संविधान दिया था उसको भी नष्ट करने के लिए आज अब आप सब भली भांति जा रहे हैं, देश में देख रहे हैं क्या हो रहा है. कोई सुरक्षित नहीं है, सबसे ज्यादा असुरक्षित हम ही हैं. उनको जो हम 2 रोटी आज खा रहे हैं आपको उनको बच नहीं रहा है, देख नहीं पा रहे हैं कि आपको 2 रोटी, अच्छा मकान, अच्छा का गाड़ी बंगला, आपका नौकरी चाकरी देख के उनको तकलीफ हो रहा है. तो आपको ज्यादा हम सबको सतर्क होने की जरूरत है. हमें कैसे अपने संविधान को, अपने बाल बच्चों को, भविष्य को कैसे बचाना है. हमको आज भी कई बुराइयों को त्यागना पड़ेगा. हमको जातिवाद से सबसे ज्यादा त्यागने की जरूरत मैं समझता हूं. मेरी बात बुरा मत माने, आपको ज्यादा छोड़ने की जरूरत है. महाराष्ट्र वाले ही मैं समझता हूं ज्यादा जो है छुआछूत ज्यादा मानते हैं. आपस में बोने बार के लाड़वन सुमन का ज्यादा आप लोग ज्यादा भेदभाव आप ही लोग रखते हैं. मैं तो खैर छत्तीसगढ़ का
छत्तीसगढ़ का हूं, मुझे इसका आभास नहीं है, लेकिन बताते हैं लोग इस टाइप का यहां ज्यादा। तो जाति से आपको ज्यादा पहले निकलने की जरूरत है और लोगों को, दूसरे लोगों को जोड़ने की जरूरत आपको है। इस तरह से हम अपनी बाबा साहब के संविधान की रक्षा कर सकें, धर्म की रक्षा कर सके, बाल बच्चे को कैसे ज्यादा से अच्छा संस्कारित और बुराई रहित शीलवान बना सके, ये ज्यादा महत्वपूर्ण है। आत्मा, शरीर में बोलते हैं शरीर में एक आत्मा है और एक आत्मा के चले जाने से उड़ जाता है। शरीर में न आत्मा है न कोई पुनर्जन्म होता है। ये तो हवा बंद कर दो, सांस के बंद कर दो तो ऐसी मर जाएगा आदमी जो है, कोई आत्मा नहीं रहता। और बौद्ध धर्म में ऐसी आत्मा परमात्मा का कोई स्थान नहीं है। शरीर में आत्मा होता ही नहीं है। एक बूंद यदि खून को देखो, कई लोग डॉक्टर बैठे होंगे, माइक्रोस्कोप में देखोगे बिलबिलाते मिलेंगे। तो शरीर में एक आत्मा नहीं, करोड़ों आत्मा है। और लाश को भी मर गया तो छोड़ दो, और कितने आत्मा पैदा लेंगे। तो एक आत्मा के चले जाने से आत्मा घटता नहीं और आत्मा बढ़ जाएगा। तो ऐसे आत्मा परमात्मा के चक्कर में भी हमको नहीं पड़ना है। माझे एक छोटेसे सहकारी आहेत, काही माझ्यापेक्षा ते खूप विद्वान लोक बसलेले आहेत, पण मला आवड आहे समाजाचं कार्य पुढे नेणं। जितकं माझ्याजण होते तितकं मी करतो। मला आवडे साहेबाची चिखलदऱ्यात जेव्हा ते आले, पहिल्यांदा ते आले, तर एक ठाकूर समाजाचं हॉटेल होतं, महाराणा हॉटेल म्हणून, तिथं ते थांबले। त्यांना मग फिरत फिरत ते आंबेडकर नगरमध्ये आले, तिथं आपलं हॉटेल आहे अशोका, त्या अशोका हॉटेलमध्ये आले। नंतर त्याने विचारलं की बाबा तुमचा व्यवसाय हा आहे काय? म्हटलं हो, मी सर्व्हिसला होतो तहसीलमध्ये, रिटायर झालो आणि आता हे हॉटेल टाकलं। तर मग मी असे असे कार्य करतो। तर ते माझ्याकडे आले, म्हणजे आपल्याला आदिवासी लोक आहेत, आपल्या गरीब लोकांनी काहीतरी वाटप करायचं आहे, कपडे म्हणा, पुस्तकं म्हणा, मुलांचे दप्तर वगैरे ते। तर म्हटलं मी तुम्हाला सहकार्य करायला तयार आहो, चांगल्या जागी तुम्हाला निघून चलतो, जिथं ज्या लोकांना आवश्यकता आहे अशा लोक तुम्हाला दाखवतो। मी आवडेसोबत जुळलो आणि आम्ही तिथं चांगले मेडिकल कॅम्प वगैरे घेतले। चांगले आदिवासी लोक आहेत, ज्या लोकांपर्यंत ज्या लोकांना आवश्यकता आहे अशा लोकांपर्यंत त्यांना नेलं। तिथं पूर्ण आम्ही टीम तिथं सहकार्य केलं त्यांना, आणि असे कार्य मी तिथं करतो छोटे मोठे। मी काही खूप मोठा कार्यकर्ता नाही, माईकवर पहिल्यांदा बोलून राहिलो, मी माईक समोर पण येत नाही, काम करतो। आणि मी सर्वांसमोर अशी गवाही देतो की माझं राहिलेलं जीवन मी समाजाच्या कार्यात लावतो। कभी कभी ऐसा होता है अचानक मतलब दिल भर आता है कि हम जहाँ कुछ सुनने के लिए उपस्थित होते हैं वहाँ पर इतना बड़ा मान मिलना, तो ये लगता है कि हमने 35 साल जो फुले शाहू अम्बेडकरी विचारों पर चलने के लिए अपने आप को साबित रखा, उसका ये हमें मिला हुआ पारितोषिक है। ये पैसों से नहीं गिना जा सकता, ये किसी भी ऊंची ऐसी ओहदे से नहीं गिना जा सकता, इसके लिए डीएनए एक होना पड़ता है। इसके लिए अपने रक्त संचार में कहीं ना कहीं एक ऐसी ऐतिहासिक रचना होनी चाहिए जो समतामूलक समाज के लिए हमेशा कार्य करती रहे। हम उसी के प्रवाही हैं। बस आपने जो एक लाइन कहा था कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी एक खुली हवा है। बाबा साहब अम्बेडकर जी पर मेरे 4 किताबें हैं और चारों किताबों में मैंने यही रखा था कि जो समाज कहता है कि बाबा साहब को एक कक्षा में बांध दिया गया, मतलब एक ही जाति ने, अरे भैया उन्होंने तो कभी अपना कॉपीराइट नहीं बनाया ना बाबा साहब को, उन्होंने कभी ना नहीं कहा कि हमारी प्रॉपर्टी है। आवड़े साहब ने बड़ा अच्छा कहा कि वो तो खुली हवा है, जिसे उससे ऑक्सीजन लेना है वो ले। अभी मराठा ले रहा है ना, जरांगे बड़े ही नाम न ले, लेकिन उसका पूरा इंगा जो है वो बाबा साहब ने दिए हुए सहूलियत पर ही है, वरना वो कहां से मांगता। अब कितनी बड़ी बात है इस ऑक्सीजन की कि सभी जगह 90% कब्जे में रहने वाला मराठा भी बाबा साहब के दिए हुए सहूलत के लिए लालायित है। तो बाबा साहब की शक्ति पहचानिए कितनी बड़ी है इस देश में। और इसीलिए इस शक्ति को जवाब देने के लिए 10,000 किताबें मायने रखती है। अगर हमने ईमानदारी से इसको 10-10 लोगों को भी पढ़वाया तो समझ लीजिए कि हम 10 लाख से ऊपर चले जाएंगे।
और संविधान बचाओ, संविधान बचाओ, संविधान। कल भी मैं एक सभा में था, तमिलनाडु के पुराने एक पैंथर जो एमपी बने हैं, 2 बार एमएलए थे और एमपी बने, कर उनकी और कुछ खास लोगों की मीटिंग थी नितिन सरदार के यहाँ पर। उन्होंने भी अपने भाषण में 10-12 मरतबा ये बात कही कि संविधान बचाओ। तो मैंने उनसे कहा कि भाई मैं हमेशा एक सवाल पूछता हूं कि यानी क्या करना है। सब लोग बड़े जोश से कह के चले जाते हैं कि संविधान बचाओ, तो करना क्या है? उसका एजेंडा अगर हमारे पास में है तो संविधान को हम बचा सकते हैं। संविधान को नष्ट करने की जो शक्तियां संसद में घुसी है, बुद्धिस्ट, मुस्लिम, ईसाई और मैं समझदार हिंदू ये शब्द इस्तेमाल करता हूं क्योंकि वो टर्मिनोलॉजी चल रही है, उसको स्ट्रेटेजिकली हमको पकड़ना पड़ेगा, इसलिए मैं समझदार कितने हैं ये बात छोड़िए, लेकिन फिर भी वो शब्द को इस्तेमाल करते हुए मुस्लिम्स, ये लोग इकट्ठा आकर जब तक संसद पे कब्जा नहीं करते तब तक संविधान पे खतरा बरकरार रहेगा। जिस खतरे को बाबा साहब ने पहचाना था, शायद इसमें आया होगा कि अपने एक पेपर में वो कहते हैं कि लोकशाहीला मारक सर्वात जास्त कोणती गोष्ट ठरेल, ज्या दिवशी मतदानाचा व्यापार होऊन, बाजारीकरण होऊन सरंजामशाही, धर्मांध शक्ती, जातीवादी शक्ती संसद आणि विधायकच्या स्वरूपात या दोन्ही वास्तूमध्ये जातील, त्या दिवशी संविधान प्रदत्त व्यवस्थेला खरा धोका चालू होईल। तो झालाय। म्हणजे मला कधी कधी असं म्हणावं लागतं की सगळे संविधान विरोधी कायदे बिनबोबाट पारित होत आहेत, बिनबोबाट। म्हणजे बाबासाहेबांनी आरक्षणाच्या माध्यमातून राजकीय संरक्षणाची व्यवस्था करत असताना एक मोठं कोटेशन दिलेलं होतं कि लोकशाही में आरएसएस जैसी शक्तियां, वर्णवादी शक्तियां खामोश नहीं बैठेगी। उनको 5000 साल का एक्सपीरियंस है अपने पर राज करने का। कितने साल का? और हम अभी 70 साल पहले प्रजातंत्र का अमृत पीने के लिए खड़े हुए हैं, 70 साल पहले। और हमको बेवकूफ बनाकर हमें अलग अलग मुद्दों पर उलझाकर राज करने का उनका इतिहास कितना है? 5000। तो इतनी बड़ी गैप है उनमें और हम में, और इस गैप को कम करने के लिए सबसे पहले तो सांस्कृतिक संघर्ष को हम सबको मिटाना पड़ेगा। वो चाहते हैं कि मुसलमान सांस्कृतिक संघर्ष के लिए अपने आप लड़ते रहे, ईसाई अपने आप लड़ते रहे, बुद्धिस्ट अपने आप लड़ते रहे, सिख अपने आप लड़ते रहे, और पूरा उनका नियोजन इसी पर है कि इसी सांस्कृतिक अस्मिता को बचाने के लिए ये सब लड़ते रहे। मेरे जैसा छोटे से कार्यकर्ता की गुजारिश है कि सांस्कृतिक संघर्ष में न उलझिए। हम सबका एक ही सांस्कृतिक संघर्ष है, क्या हम संवैधानिक व्यवस्था को जिंदा रख पाएंगे? अगर संवैधानिक व्यवस्था जिंदा रही तो हमारी सारी अस्मिताएं जिंदा रहेगी। इसीलिए बाबा साहब अम्बेडकर जी ने कहा था, बहुत महत्वपूर्ण संदेश दिया था कि संविधान को बचाना है, यानी विधानसभा और लोकसभा को तुम्हें किसी भी सूरत में अपने कब्जे में रखना पड़ेगा। अगर ये जहां तुम्हारे हाथ से छूटा, क्या है हालात? 336 खासदार आरक्षण में से चुनकर गए, 168 शुद्ध आरक्षणामधून निवडून गेलेले आहेत। त्यांच्या मताच्या किंवा त्यांच्या सहमतीच्या बिना काहीही होऊ शकत नाही। बस जो कहा है किसी शायर ने कि दोस्त बन बन के मिले हमको मिटाने वाले, दोस्त बन बन के मिले हमको मिटाने वाले, हमने भी देखे हैं कई रंग बदलने वाले, हम तो अपने अखलाक के हाथों ही बिका करते हैं, वो कोई और हो गए सियासी बाजार में बिकने वाले। आपली जबाबदारी एवढीच आहे की बाबासाहेबांचे विचार हे समाजापर्यंत कसे पोहोचतील। या ठिकाणी तुम्ही एक खूप चांगली झलक दाखविली, मला खूप आनंद झाला की कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या लहान मुलांच्या तोंडून भारताच्या संविधानाची उद्देशिका त्यांना वाचायला लावली आणि आम्हाला ऐकायला लावली। ही अतिशय चांगली गोष्ट आहे। मला असं पर्सनल लेवलवर वाटते की प्रत्येक कार्यक्रमामध्ये, मला वाटतं इकडे होतही असेल, कुठलाही कार्यक्रम असू दे आपला, उद्देशिकेचं वाचन व्हायलाच पाहिजे। मी याला एक जोडेन थोडंसं, म्हणजे माझं व्यक्तिगत मत बोलत आहे मी, तुम्हाला पटो अथवा न पटो, उद्देशिका काय आहे? शेवटी संविधानाचा काही लोक जे विद्वान लोक बोलतात ते सोल आहे म्हणतात,
अर्नेट मार्कर अमेरिकेचा प्राध्यापक संविधानाची जी उद्देशिका होती ते वाचून एवढा खुश झाला की तो डोक्यावर घेऊनच नाचला. आणि त्यांनी त्याचं कारण असं की संविधानामधली जी उद्देशिका आहे 81 शब्दामध्ये त्यावेळेसच्या, आता 85 शब्द झालेले आहेत, तर ते 81 शब्दाची उद्देशिका इतकी महत्त्वपूर्ण आहे की ते विचार सांगण्यासाठी त्यांना एक पुस्तक लिहावं लागलं. म्हणजे अख्ख्या पुस्तकाचा सार ह्या 81 शब्दामध्ये आहे. तर हे लोकांपर्यंत आता अलीकडे मान्य इजेट खोब्रागडे सर यांच्या पुढाकाराने लोकांपर्यंत ही पोहोचत आहे, चांगली गोष्ट आहे. पण मला त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट ॲड करावी वाटते की जे संविधानातील आर्टिकल 51 क जे आहे म्हणजे मूलभूत कर्तव्ये, आपल्याला हक्क तर मिळाले आहेत पण याबरोबर मूलभूत हक्काचं पण वाचन झालं पाहिजे. कारण संविधानाचा सन्मान करणे हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य लोकांपर्यंत पोहोचलं नाही. एका मोठ्या विद्वानाचं असं म्हणणं आहे की हे जे आपले मूलभूत कर्तव्य आहेत हे संविधानामध्ये लिहिले आहेत का याची सुद्धा जाणीव नाही, असं मोठ्या विद्वानाचं मत आहे. सांगायचा अर्थ असा की हे सुद्धा लोकांपर्यंत कर्तव्य काय आहेत आपले ते गेलं पाहिजे. बाबासाहेबांनी अनेक भाषणं केलीत, त्याच्यातले निवडक भाषणं तुम्ही इथे घेतले. आणि आपण इथल्या लोकांनी चाललं असेल तिथला जो पहिला चॅप्टर आहे की खरेच संविधानातील काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्या संविधान जबाबदार नसेल. तर हे जे बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे हे 4 नोव्हेंबरला 1948 म्हटलेलं आहे. कारण बाबासाहेबांनी, आपल्या सगळ्याला माहीत आहे की बाबासाहेबांना मसुदा समितीचे अध्यक्ष झाले म्हणजे निवड करण्यात आली, ते झाले नाही स्वतः, लोकांनी त्यांनी समितीने नेमणूक केली, अध्यक्ष झालेत आणि त्यांच्यावर जबाबदारी दिली होती मसुदा तयार करण्याचा. बाबासाहेबांनी मसुदा तयार केला आणि 75 वर्ष झाल्यानंतर आता देशामध्ये एक वादळ उठलं, संविधान किसने लिखा, BN रावने लिखा, असा प्रसार खूप जोरानं चालू आहे. तेवढ्याच ताकदीनं लोक आपापल्या परीनं त्यांना उत्तरं पण देत आहेत. पण खरंच त्यांनी लिहिलं का? जर BN रावने संविधान लिहिलं असतं तर मग मसुदा समितीचे अध्यक्ष त्यांना का नाही बनवलं, हा प्रश्न आहे. बाबासाहेबांना का निवडलं? आणि बाबासाहेबांनी जो मसुदा तयार केला तर त्यावेळेच्या सिच्युएशन प्रमाणे आणि त्यांच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे, कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे 13 डिसेंबर 1946 संविधान सभेमध्ये संविधानाची ध्येय आणि उद्दिष्टे याचा प्रस्ताव मांडला होता. आणि त्यावेळेला बॅरिस्टर जयकर, MR जयकर यांनी त्या मसुद्यावर आताच पास करण्यात येऊ नये असा विचार मांडला होता. संविधान सभेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर राजेंद्र प्रसाद साहेब यांनी अचानकपणे 17 तारखेला बाबासाहेबाला तिथे बोलवलं आणि बोला म्हटलं. आता बाबासाहेब तर तयारी करून गेले नव्हते. बाबासाहेब म्हणतात की मला माझ्यासमोर बरेचसे वक्ते बोलणार होते पण यांनी मला अचानक बोलवलं. जर मला पूर्वी कल्पना आहेत मी अभ्यास करून आलो असतो, मी अभ्यास करून बोललो असं म्हणतात. आणि मग बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं विचार मांडलेले आहेत ते विचार 17 नोव्हेंबर 46चा जो भाषण आहे तो वाचलं पाहिजे. तिथे जो पद्धतशीरपणे विचार मांडला बाबासाहेबांनी की ज्या लोकांसाठी आपण संविधान तयार करतो तिथे हे लोक सुद्धा, मुस्लिम लीगचे सुद्धा लोक उपस्थित असणं गरजेचं आहे. आणि त्यांनी असं समजावून दिलं की त्यावेळेस खऱ्या अर्थाने ध्येय आणि उद्दिष्टाचा ठराव पास झाला नाही. शेवटी तो पास केव्हा झाला? 22 जानेवारीला पास झाला. म्हणजे 13 डिसेंबरचा ठराव, मांडलेला ठराव तो 22 जानेवारी 48ला पास झाला. आणि पण दुर्दैव असं का त्याही वेळेस मुस्लिम लीगचे लोक उपस्थित नव्हते, हा भाग वेगळा. परंतु बाबासाहेबांच्या बोलण्यामुळे ते होऊ शकलं. आणि म्हणून
मसुदा तयार झाला, जो ध्येय आणि उद्दिष्टाचा ठराव पास झाला. नंतर बाबासाहेबांची निवड तर माहीतच आहे की 29 ऑगस्टला झाली होती अध्यक्ष म्हणून, आणि 30ला समितीचे बाबासाहेब अध्यक्ष झाले. आणि त्यांच्याकडे निवड आपल्या मताने तयार करा असं नव्हतं, तर विविध ज्या संविधान सभेने विविध प्रकारच्या समित्या नेमल्या होत्या, त्यांचे रिपोर्ट वाचणे, 1935चा कायदा त्याचा अभ्यास करणे, आणि BN राव यांनी 243 अनुच्छेदाचा आणि 13 परिशिष्ट्याचा कच्चा मसुदा दिला होता. या सगळ्यांचा अभ्यास करून बाबासाहेबांनी 21 फेब्रुवारी 1948ला संविधान सभेला तो आपण तयार केलेला 315 आर्टिकल्स व 8 परिशिष्टाचा मसुदा संविधान सभेला सादर केला. तो मसुदा 8 महिनेपर्यंत लोकांना पाहण्यासाठी, लोकांनी अभ्यास करून त्याच्यावर विचार सूचना करण्यासाठी म्हणून ठेवला होता. आणि त्याच्यानंतर मग 4 नोव्हेंबर 48ला संविधानावर भाष्य झालं, आणि त्यावेळेस मग बाबासाहेबांनी त्या मसुद्यावर भाषण केलेलं आहे. आणि तिथे हे वाक्य आहे. मग बाबासाहेब सांगतात की आम्ही संविधान जे तयार केलेलं आहे, म्हणजे मसुदा तयार केलेला आहे, तो चांगला आहे, राज्यकारभार चालवण्यासाठी चांगला आहे, पुरेसा आहे. परंतु चालवणारे लोक, त्याचा वापर करणारेच लोक जर चांगले नसतील तर मात्र चांगलं घडणार नाही. पण चांगले लोक असतील तर मात्र नक्कीच चांगलं घडेल. 15 ऑगस्ट 47ला देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 97ला 50 वर्ष झाली स्वातंत्र्याला. त्याची गोल्डन जुबली साजरी व्हायला पाहिजे होती, ती झाली, वर्षभर झाली. सेंटर लेवल आणि स्टेट लेवल झाली. 26 जानेवारी 50 ते 26 जानेवारी 2000 50 वर्ष झाली. त्याचाही कार्यक्रम सरकारच्या वतीनं वर्षभर साजरा व्हायला पाहिजे होता, पण तो तसा झाला नाही. आणि काय झालं मग? एक कार्यक्रम फक्त अशोका हॉलमध्ये झाला, आणि सन्माननीय अटल बिहारीजी वाजपेयींनी हा वर्षभर कार्यक्रम राबवण्याच्या ऐवजी त्यांनी माननीय जस्टिस व्यंकट चलैया यांच्या अध्यक्षतेखाली काय केलं होतं? एक समिती नेमली, कॉन्स्टिट्यूटिव्ह रिव्ह्यू कमिशन म्हणून नेमलं. म्हणजे करायला काय पाहिजे होतं? 50 वर्ष झाल्याबद्दलचा कार्यक्रम करायला पाहिजे होता, संविधानाचे महत्त्व समजावून सांगायला पाहिजे होता. पण तसं न करता काय केलं? रिव्ह्यू कमिशन नेमलं. आणि तिथेच आमचा फायदा झाला. काय झाला? असं त्यांनी करता बरोबर विचार 2 प्रकारचे निर्माण झाले, एक त्यांच्या बाजूने आणि एक त्यांच्या विरोधात. मित्रो, सगळ्यात मोठी खुबी अशी असते, एखाद्या गोष्टीची कोणाला मारायचं असेल तर त्या गोष्टीची चर्चाच करू नका. ते कितीच चांगलं राहणं, कितीच वाईट, उसपे बोलोही मत. ती वस्तू आपोआप मरते, तो व्यक्ती आपोआप मरेल, त्याची जर चर्चाच झाली नाही तर. तर संविधानाच्या वर त्या वेळपर्यंत चर्चा होत नव्हती, पण त्यांनी असं केल्यामुळे लोकांमध्ये फार यान अगेन्स्ट चर्चा चालू झाली, आणि आम्ही तिथूनच उचललं. आणि बघा, आता 24 वर्ष कार्यक्रमाला माझ्या होत आहेत. पुढल्या वर्षी मी सुद्धा सिल्वर जुबली, संविधानाची सिल्वर जुबली म्हणून कार्यक्रम मी घेणार आहे. मग काय झालं? आता मगाशी बोलण्यामध्ये कोणीतरी बोलले की संविधान जाळलं गेलं. बरोबर आहे, जाळलं गेलं. पण बघा, या प्रबोधनानं काय झालं? संविधानाच्या प्रबोधनानं जे जिकडे तिकडे संविधानाच्या प्रबोधनाचे जे कार्यक्रम आहे, त्याचा परिणाम काय झाला? तर बंधूंनो, विद्यमान सरकारने नारा दिला, घर घर संविधान. आता याचा फायदा घेणं तुमच्या हाती आहे. संविधान पोहोचवणं, संविधानावर चर्चा करणं, समजावून सांगणं, हे तर आपल्या त्याच्यात सध्या तर रोख नाही आहे ना. सध्या तर संविधान जिवंतच आहे. मित्रो, संविधानाबद्दल किती चांगलं ॲडव्होकेट राम जेठमलानी काय बोलतात बघा. आपल्याला माहीत नाही, पण ते अभ्यासू लोक संविधानाबद्दल काय म्हणतात?
संविधान फॉर मी इज माय मदर, माय फादर अँड एव्हरीथिंग. केवढं मोठं स्टेटमेंट करतात ते तर आपल्या समाजाचे नाही आहेत, पण त्यांना संविधान समजलं आहे म्हणून ते म्हणतात संविधान माय मदर, माय फादर अँड एव्हरीथिंग. हे संविधान त्यांना समजलं आहे. एक व्यक्ती आहे, मला वाटते राम माधव यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आता संविधानाची, अवर कॉन्स्टिट्यूशन अवर प्राईड. आता त्या पुस्तकात नेमकं काय लिहिलं ते पुस्तक माझ्या हाती आलेलं नाही, पण टायटल मला माहीत झालेलं आहे. अवर कॉन्स्टिट्यूशन अवर प्राईड असं म्हणण्याची किंवा असं लिखाण करण्याची पाळी आली, हे सुद्धा श्रेय अटल बिहारीला द्यावं लागेल. कारण संविधानावर तुम्ही विरोधात बोला, नाही काही बोला, पण चर्चा होत आहेत. आणि मित्र हो, विरोधात जरी चर्चा झाली तर त्याच्यामध्ये शक्यता आहे की उद्या पॉझिटिव्ह मतं बनतात. गुलामीची जाण नाही मला, गुलामीची जाण नाही मला, वास्तवाचे तू भान दे. गुलामीची जाण नाही मला, वास्तवाचे तू भान दे. तमातून प्रकाशात अशा शिक्षणाची वाट दे. गुलामीची जाण नाही मला, वास्तवाचे तू भान दे. तमातून प्रकाशात अशा शिक्षणाची वाट दे. बा ज्योती मा सावित्रीच्या त्या उपकाराची जाण दे. उठ भीमसैनिका तू क्रांतीची हुंकार दे. उठ भीमसैनिका तू क्रांतीची हुंकार दे. माझ मला पैशाचा पदाची ती हावरे. माझ मला पैशाचा पदाची ती हावरे. मिळकत नव्हे माझी ही. का मला असं म्हणावं असं वाटतं? असं वाटतं की माझ्या कर्तृत्वानेच मी एवढा मोठा झालो आहे. अरे त्यांच्या कर्तृत्वाने मी आज एवढा मोठा झालेलो आहे. त्यामुळे मला असं म्हणावं असं वाटतं की माझ मला पैशाचा पदाची ती हावरे. मिळकत नव्हे माझी ही. त्या प्रस्थापित समतेच्या आरक्षणाची तूच मला जाण दे. माझ मला पैशाचा पदाची ती हावरे. मिळकत नव्हे माझी ही. त्या प्रस्थापित समतेच्या आरक्षणाची तूच मला जाण दे. छत्रपती शाहूंच्या त्या उपकाराची जाण दे. उठ भीमसैनिका तू क्रांतीची हुंकार दे. आजच्या सभेचे अध्यक्षस्थान आयुष्यमान प्राध्यापक अनिल कानेकर सर यांनी भूषवले आणि अध्यक्षीय भाषणातून आम्हाला अनमोल असे मार्गदर्शन केले करता मी सरांचा फ्रेंड्स मानव कल्याण संस्थेच्या वतीने आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय भंते पी धर्मानंद यांनी कार्यक्रमाचे उद्घाटनीय भाषणातून आम्हाला प्रबोधन केले आणि आपला अमूल्य वेळ देऊन ते या ठिकाणी उपस्थित राहिले करिता मी संस्थेच्या माध्यमातून त्यांचे सुद्धा आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आयुष्यमान राजू बोंडे सर हे जिल्हा अमरावतीवरून खास करून या कार्यक्रमासाठी आपला अमूल्य वेळ इथे उपस्थित राहिलेत आणि आज मंचावर ते उपस्थित आहेत करता मी सरांचे सुद्धा आभार मानतो. आयुष्यमान आदित्य बोधी सर हे छत्तीसगडवरून विशेष या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी आपले अनोल मार्गदर्शन असे आम्हाला केले करता मी सरांचे सुद्धा आभार मानतो. आयुष्यमान पंजाबराव नाईक सर हे जिल्हा अमरावतीवरून विशेष करून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत करता मी सरांचे सुद्धा आभार मानतो. आणि पुस्तिका समाजापर्यंत ठेवण्याचा ज्यांनी हा संकल्प केला आणि या संस्थेचे संस्थापक आमचे आवडे काका धर्मपालजी आवडे यांनी आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले करता मी सरांचे सुद्धा आवडे काकांचे सुद्धा आभार मानतो.